भाजप नेते प्रवीण दरेकरांनीही भाष्य केलंय। महायुतीच्या कुठल्याच नेत्यांनी आणि कार्यकर्त्याने महायुतीत वितुष्ट येईल असं जाहीर वक्तव्य करू नये। ज्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत तर पक्षातील आणि वरिष्ठ नेत्यांशी बोलून चार भिंतीतच चर्चा करून त्या सोडवाव्या अशी अपेक्षा प्रवीण दरेकरांनी केली आहे। राज्यातील जनतेच्या हितासाठी ही महायुती आहे आणि याची जाणीव ठेवूनच सगळ्यांनी सुसंवाद ठेवून पुढे जाण्याची गरज प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीनं। प्रवीण दरेकर सर, आपण सरांना विचारूया सर, आज रक्षाबंधन आहे, मुंबई बँकेकडनं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, नेमका काय कार्यक्रम आहे? मुंबई जिल्हा बँकेनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता झिरो बॅलन्स अकाउंट उघडलेत। कारण माझ्या लाडक्या बहिणींना 1000 रुपये भरून अकाउंट उघडणं सुद्धा कठीण होतं, परवडणारं नव्हतं आणि अशा वेळेला बँका 1000 रुपये मागत होत्या। म्हणून आम्ही झिरो बँकेचं आमच्या जिल्हा बँकेनं धोरण आणलं। आज 40,000 अकाउंट आम्ही झिरो बॅलन्सची उघडलेत। 1 लाखाचं उद्दिष्ट आहे आणि या केवळ 1,500वर महिलांना समाधान नाही, तर उद्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून यांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही धोरण आणू आणि आमच्या या लाडक्या बहिणींना परमनंट रोजगार कसा मिळेल याची त्याचे भाऊ म्हणून आम्ही चिंता करू। सर, आपण जर बघितलं तर महायुतीत सातत्याने कुरघोडी सुरू असल्याचं पाहायला मिळते। रामदास कदमांनी काल वक्तव्य केलं, त्यानंतर अजित पवारांच्या यात्रेत काळे झेंडे दाखवण्यात आले, तर एकीकडे आज नवाब मलिकांना राष्ट्रवादी आपलंसं करू इच्छिते। नेमकं कसं पाहता या सगळ्या गोष्टी? मला वाटतं महायुतीच्या कुठल्याच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जाहीरपणे महायुतीत वितुष्ट येईल अशा प्रकारचं वर्तन करू नये, कृत्य करू नये, वक्तव्य करू नये। ज्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत किंवा महायुतीत त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चार भिंतीत चर्चा करून सोडवाव्यात। जर अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यात तर महायुतीत वितष्ट होईल आणि ते महायुतीसाठी योग्य नाही। राज्यातल्या जनतेच्या हितासाठी महायुती आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी सुसंवादाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे। मात्र सर, जर आपण बघितलं तर खरंच गेले काही वर्ष, अनेक वर्ष जवळपास तो रस्ता अडकलेला आहे, तर त्या संदर्भात कसं पाहताय, महायुती म्हणून कसं पाहताय? नाही, आपण बघाल की महायुतीचं सरकार आल्यानंतरच या रस्त्याला गती मिळालेली आहे। बहुतांशी रस्ता पूर्ण झाला आहे, जो थोडा बहुत आहे तोही त्या ठिकाणी पूर्ण होईल। अनेक वर्ष इतरांची सरकार होती, पण खऱ्या अर्थानं या रस्त्याला गती या ठिकाणी महायुतीने दिली। म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणची जनता महायुतीच्या मागे त्या ठिकाणी ताकदीने राहिली। सर, शेवटचा एक प्रश्न की ह्या सगळ्यानंतर महायुती टिकणार का? कारण तुम्ही देखील महायुतीबद्दल एक म्हटलं होतं की असं असेल तर महायुती टिकणं कठीण आहे, तर ह्या सगळ्याला तुम्ही कसं बघताय? मी असं टिकणं कठीण आहे असं कुठेच बोललो नाही। महायुती टिकावी अशी माझी भावना आहे आणि ती टिकण्यासाठी लूज टॉक कोणी करू नये असं मी बोललो। युती टिकणं कठीण आहे असं मी कुठेही बोललो नाही। तर आपल्यासमोर होते प्रवीण दरेकर सर, आणि आपण बघितलं की एकंदरीतच त्यांनी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये अशा पद्धतीचं कोणीही भाष्य करू नये ज्या करून महायुतीला मध्ये काही वितुष्ट येईल। आता नेमकं महायुतीमध्ये कशा पद्धतीने हे सगळं समन्वय साधणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।